नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र याचा पुढचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे राज्य अर्थव्यवस्था. तर आपल्याला सिलेबसमध्ये महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था हा टॉपिक दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण या सगळ्या पूर्ण चॅप्टर्सचा या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण महाराष्ट्र राज्य अर्थव्यवस्था. तर यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे राज्य उत्पन्न. बरोबर. तर राज्य उत्पन्नाच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात सिलेबसच्या अँगलने आणि एक्झामच्या अँगलने ऑब्व्हियसली. तर लक्षात घ्या, आपण जसं राष्ट्रीय उत्पन्नाचा स्टडी करतो तसं राज्य उत्पन्न हा देखील पॉईंट आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न आणि राज्य उत्पन्नामध्ये ॲज काही डिफरन्स नाही आहे, फक्त की आपण ते राज्यामध्ये होणाऱ्या घडामोडींना आपण काउंट करत असतो. आणि राष्ट्रीय केसमध्ये आपण काय करतो तर देशभरातमध्ये होणाऱ्या ज्या आर्थिक घडामोडींना आपण काउंट करत असतो. बाकी तर आपल्याला माहितीच आहे की GDP कसा कॅल्क्युलेट करायचा. तसा देशाचा GDP आहे, तसा राज्याचा देखील GDP आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे कन्सेप्च्युअली सगळ्या गोष्टी सेम आहेत, फक्त आकडेवारी डिफर होईल. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलं की 2023-24मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 7.6% वाढ अपेक्षित आहे. किती? 7.6%. आणि ते जर महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर ते देखील सेम आहे, म्हणजे किती? 7.6%. तर तुम्हाला प्रश्न असा विचारला की 2023-24मध्ये किती टक्के वाढ अपेक्षित आहे. आता तुम्ही म्हणाल की 2023-24 तर ऑलरेडी निघून गेलं, पण जर आपण त्याला पुन्हा, आपल्याला माहिती आहे आपण आकडेवारी अपडेट करत असतो, तर शेवटी काय होतं, मग आकडे एकदा स्टेबल झाले तर मग सगळ्या गोष्टी आपण त्याला फायनली सांगतो की एवढे आपले आकडे आता स्टेबल झालेत, हा तुमचा फायनल आकडा आहे. त्या हिशोबाने आपण त्याला ॲक्च्युअल्स असं म्हणतो. हे ऑलरेडी आपण बजेटच्या लेक्चर्समध्ये ऐकलेलं होतं. त्याच्यानंतर आता 2023-24मध्ये 7.6% आपण बोललं, ठीक आहे. आता सेक्टरनुसार आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 3 प्रमुख सेक्टर आहेत. प्रायमरी सेक्टर, त्याच्यामध्ये कृषी. सेकंडरी सेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये उद्योग. आणि टर्शियरी सेक्टर, त्याच्यामध्ये सेवा. तर कृषी आणि संलग्न सेवांचा किती टक्के वाढ होऊ शकते, तर 1.9% ही कृषी आणि संलग्न सेवांची होऊ शकते असं आपण सांगू शकतो. उद्योग क्षेत्राची किती होऊ शकते तर 7.6%. आणि सेवा क्षेत्राची सगळ्यात जास्त किती? 8.8%. आता एवढं असं का? मग तुम्ही म्हणाल की कृषीचं एवढं कमी का? तर कृषीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या कृषीमधून पॉप्युलेशन सध्या बाहेर पडत आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये डिसगाईज अनएम्प्लॉयमेंट भरपूर आहे, म्हणजे काय, छुपी बेरोजगारी भरपूर आहे. सेवा क्षेत्रामध्ये कसं आहे, आपल्याला माहिती आहे उभरतं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये IT BPO आता त्याच्यामध्ये आता भरपूर AI आलं आहे. त्याच्यामुळे सर्व्हिस सेक्टर सगळ्या सेक्टरमध्ये बूम होते. लक्षात ठेवा, ऑलमोस्ट जगामध्ये सगळीकडे सर्व्हिस सेक्टर बूम होते. आणि उद्योगाचा आणि कृषीचा वाटा जगामध्ये देखील कमी होते. तर कृषीचा टक्केवारी जर विचार केली तर सेवेची टक्केवारी 8.8% अपेक्षित आहे, उद्योगाची 7.6% आणि कृषीची 1.9%. नंतर पुढचं लक्षात ठेवा ते म्हणजे आपलं नॉमिनल GDP जर विचार केला राज्याचा तर किती आहे 2023-24मध्ये. तर नॉमिनल GDP म्हणजे काय, तर चालू किमतीनुसार म्हणजे महागाई वगैरे सगळं पकडून तर सध्या आहे 40,44,251 कोटी. एवढा आपला काय GDP लक्षात ठेवा, राईट. आणि जर रिअल अँगलने विचार केला म्हणजे काय, रिअल GDP जर विचार केला, वास्तविक म्हणतो आपण त्याला, तर 2011-12चे लक्षात घ्या आपण, ह्या बेस इयर असतो, तर त्याच्या चालू किमतीनुसार आपला किती रिअल GDP, तर तो आहे मित्रांनो 24,10,898 कोटी. तर हे दोन्ही आकडे तुम्हाला माहीत असू द्या. रिअल GDP किती आपला, तर आपल्याला माहिती आहे 24,10,898 कोटी. राऊंड फिगर तुम्ही 24 लाख कोटी असं केलं तरी चालेल, राईट. म्हणजे हे बघा, आपल्याला माहिती आहे नॉमिनल GDPला आपण N म्हणतो, N फॉर नॉमिनल GDP. तर N किती आहे आपला, राऊंड फिगर नॉमिनल 40, आणि रिअलमध्ये किती आहे आपला राऊंड फिगर, इथं मी 24 पकडतो, म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला इझी होऊन जाईल, त्या अँगलने सांगतोय, बरोबर. आता अजून याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर जर ओव्हरऑल आपण भारताच्या बाबतीत विचार केला, सांकेतिक म्हणजे काय, नॉमिनल तुमचा GDP याचं जर आपण देशाच्या बाबतीमध्ये जर कम्पेअर केलं तर भारताचा हिस्सा, महाराष्ट्राचा हिस्सा सगळ्याधिक जास्त आहे. किती? 13.9% लक्षात घ्या, राईट. म्हणजे महाराष्ट्राचा हिस्सा
भारतामध्ये सगळ्यात जास्त किती 13.9% एवढा नॉमिनल GDPमध्ये हिस्सा आहे. आणि जर आपण दरडोई उत्पन्नाचा विचार जर केला तर दरडोई उत्पन्न लक्षात ठेवा 2022-23मध्ये किती होतं ते 2,52,389 रुपये एवढं होतं. आणि त्याच्या आदल्या वर्षी ते होतं 2,19,573 रुपये, राईट. तर ऑन अँड ॲव्हरेज राऊंड फिगर 2.5 लाख असं तुम्हाला जर राऊंड फिगर्स लक्षात ठेवायला असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता 2.5 लाख रुपये. ठीक आहे, एक्झॅक्ट फिगर म्हटलं की 2,52,389 एवढी तुमची राऊंड फिगर आहे. आता पुढे एक टेबल दिलं आहे बघा, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न आणि दरडोई राज्य उत्पन्न, बरोबर. तर सांकेतिकमध्ये आपण वर मगाशी पाहिलं होते की 40 लाख कोटी, राईट, एवढं तुमचं सध्या नॉमिनल इन्कम आहे महाराष्ट्राचं. तेच 22-23मध्ये किती होतं तर 36,45,884 कोटी, म्हणजे राऊंड फिगर 36 लाख कोटी असं लक्षात ठेवा. ठीक आहे, 36 लाख इकडे 40 लाख कोटी, लाख नाही बरं का, नुसतं 36 लाख कोटी 40 लाख कोटी. नंतर दरड उत्पन्न आत्ताच तुम्हाला सांगितलं की 22-23मध्ये किती सांगितलं, जवळपास 2,52,389 राऊंड फिगरमध्ये जवळपास 2.5 लाख. आणि जर 23-24मध्ये म्हटलं तर 2,77,603 रुपये, म्हणजे जवळपास 2.7 लाख रुपीज. तर असं तुम्ही ओव्हरऑल काय करू शकता, तर उत्पन्न म्हणजे स्थूल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न असं कंपॅरिझन करू शकता. आपलं पायाभूत वर्ष कुठलं आहे हे मात्र पाठ करून द्या. पायाभूत वर्ष आपलं 11-12 आहे, म्हणजे ते देशाचं आहे तेच आपण इकडं फॉलो करतो. तर हे होतं तुमचं उत्पन्न. आता 22-23 करता जर आपण कम्पेअर केलं, भारताचा जर अंगाला विचार केला तर भारताचं लक्षात ठेवा, भारतामध्ये सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न कोणाचं आहे तर तेलंगणाचं आहे. लक्षात ठेवा, तेलंगणाचा पहिला क्रमांक लागतो की तो, याला म्हटलं असं वेगळा कलर वापरतो, तेलंगणाचा पहिला क्रमांक आहे. आणि महाराष्ट्राचा किती क्रमांक लागतो मग 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे तेलंगणा 1 नंबर, कर्नाटका 2 नंबर, हरियाणा 3 नंबर, तमिळनाडू 4 नंबर, गुजरात 5 नंबर, महाराष्ट्र 6 नंबर. लक्षात ठेवा, राईट. हे कशापासून 22-23च्या कंपॅरिझनमध्ये तेलंगणा 1 नंबर किती 3,11,649 लाख रुपये एवढं त्यांचं दरडोई उत्पन्न आहे, म्हणजे पर कॅपिटा इन्कम आहे. आणि महाराष्ट्राचं किती जवळपास 2.52 लाख रुपीज. तर आकडेवारी देखील लक्षात ठेवा, क्रमवारी देखील लक्षात ठेवा, राईट. त्यानंतर काय येतं तर किमती म्हणजे काय प्राइजेस. तर प्राईजच्या अँगलने विचार केला तर लक्षात घ्या, राज्यामधील ग्रामीण आणि नागरी भागाकरता एप्रिल 23 ते मार्च 24 या कालावधीमध्ये जो ग्राहक किंमत निर्देशांकाचा होता तो किती टक्के होता तर बघा, पायाभूत वर्ष 2003 आहे आणि त्यानुसार मग 372.3 355.2 होता. आणि या दोन्ही कालावधीकरता म्हणजे ह्या कालावधीकरता वर्ष ते वर्ष चलनवाढ म्हणजे इयर ऑन इयर म्हणतात त्याला, हे चलनवाढ किती होती ग्रामीण नागरी भागासाठी ते 6.3% होती. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, टक्केवारी किती ते जास्त महत्त्वाचं आहे. तर किती होती टक्केवारी, किती टक्के चलनवाढ होती ग्रामीण आणि शहरी भागासाठी तर 6.3% होते. लक्षात ठेवा, राईट. वाटलं असतं मी या ठिकाणी फक्त फॅक्टला हे करतो, 6.3% होती, बरोबर. तर 23-24 या कालावधीसाठी किती होती तुमची चलनवाढ, तर एक सेकंद, चलनवाढ जी होती मित्रांनो तर ती होती 6.63%. ठीक आहे, तर हे पाठ करून ठेवा 6.3%. यानंतर आपल्याला पुढची फॅक्ट पाहिजे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2024पर्यंत फेब्रुवारी 2024पर्यंत एकूण आपल्याकडं किती शिधापत्रिका होत्या तर टोटल 262.82 लाख. हे बघा, तुम्ही म्हणाल की असा तुम्ही आम्हाला एवढ्या फॅक्ट का सांगताय, तर आजकाल एवढे डिटेलमध्ये जाऊन विचारलं जातं आहे त्याच्यामुळे आपण हे सगळ्या फॅक्ट घेतो आहे. आणि मी तुम्हाला फक्त महत्त्वाचं सांगतो, बाकी ते सगळं फापट पसरा आपण घेत नाहीच आहे. जे आपल्याला महत्त्वाचं आहे एक्झामच्या अँगलने त्याच अँगलने सगळं डिकोड करून सध्या तुम्हाला फॅक्ट सांगतो आहे. तर 2024पर्यंत फेब 2024पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती रेशन कार्ड आहे, शिधापत्रिका म्हणजे काय रेशन कार्ड 2.62 लाख एवढ्या आपल्याकडे 2.62 लाख एवढे आपल्याकडे रेशन कार्ड आहेत. त्याच्यानंतर मग 2024पर्यंत आपल्याकडे जवळपास 1904
एवढे शिवभोजन केंद्र सुरू आहेत. किती? 1904. शिवभोजन केंद्र म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहे. तर 5 ते 10 रुपयामध्ये तुम्हाला एक चौरस आहार भेटतो. म्हणजे पोळी भाजी आणि वरण भात अशा प्रकारचं जेवण ते असतं. नंतर वन रेशन कार्ड सुरू झाल्यापासून आपल्याकडं किती लोकांनी अन्नधान्याची उचल केली, म्हणजे किती लोकांनी अन्नधान्याचा लाभ घेतला, तर 0.75 लाख रेशन कार्ड धारकांनी इतर राज्यातून आणि इतर राज्यातील 6.68 लाख शिधापत्रकधारकांनी महाराष्ट्रामधून अन्नधान्याची उचल केली, म्हणजे लाभ घेतला. इकडं 0.75 लाख आणि इकडं 6.68 लाख. यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहतो म्हणजे लोकवित्त. म्हणजे काय? पब्लिक फायनान्स. लक्षात ठेवा, पब्लिक फायनान्स. तर पब्लिक फायनान्स हा काय भानगड आहे? तर पब्लिक फायनान्स लक्षात ठेवा. तर 2023-24मध्ये सुधारित अंदाजानुसार राजकोषीय तुटीचं प्रमाण किती आहे आपल्याकडे? राजकोषीय तूट म्हणजे काय? तर आपण कोर इकॉनॉमिक्समध्ये शिकतो की फिस्कल डेफिसिटचं प्रमाण किती आपल्याकडे 23-24मध्ये? तर 2.8%. ठीक आहे. नंतर जर महसूल तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट म्हटलं तर ते आहे 0.5%. आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण 17.6% आहे. राईट. तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवतात, आर डी आणि एफ डी. तर एफ डी किती आहे आपला म्हणजे फिस्कल डेफिसिट? तर 2.8%. राईट. आणि आर डी किती आहे? तर 0.5%. म्हणजे हा बऱ्यापैकी आवाक्यात आहे. त्यानंतर आता याच्याकडे बघा, हे बॉक्स झाला. सुधारित अंदाजानुसार आपण जर विचार केला तर राज्यामध्ये महसुली जमा किती आपली, म्हणजे काय? रेव्हेन्यू रिसिप्ट आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. तुम्हाला इंग्लिश शब्द पण माहीत पाहिजे. रेव्हेन्यू रिसिप्ट आपले किती आहेत? तर 4,86,116 कोटी आहे रेव्हेन्यू रिसिप्ट. आणि ते जर आपण बाकींचा विचार केला म्हणजे कशाचा? 2022-23साठी तर ते होता 4,05,678 कोटी. एवढा महसुली जमा आपली होती. त्याच्यानंतर आपण जर सुधारित अंदाजाचा विचार केला तर महसुली खर्च किती आपला? तर जवळपास 5,05,647 कोटी एवढा खर्च आहे. आणि तोच 22-23साठी 4,07,614 कोटी एवढा आपला खर्च. म्हणजे खर्च आणि आपण जमा दोन्ही पाहिल्या. याच्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की आपली काही ना काही तूट होते. म्हणजे आपला खर्च जास्त आहे, बरोबर का? तूट ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल. खर्च जास्त असतो कशापेक्षा? तर उत्पन्नापेक्षा. तर 4,86,000 कोटी एवढे तुमची जमा किंवा म्हणू शकतो आपण रिसिप्ट. आणि खर्च किती? 5,05,647 कोटी एवढा तुमचा खर्च. आणि मग जर भांडवली जमेचा हिस्सा विचार केला 2023-24 करता, एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा 25.9% आहे आणि एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा 23%. लक्षात ठेवा. तुम्हाला भांडवलीचं देखील माहीत पाहिजे. जसं तुम्ही महसुलीचं पाहिलं तसं भांडवलीचं देखील पाहून घ्या. तर 23-24मध्ये आपला भांडवलीचा किती वाटा होता? जमाचा म्हणला तर 25.9%, खर्चाचा म्हणाल तर 23%. आता पुढचा मुद्दा पाहायचा तो म्हणजे संस्थांद्वारे कर्ज पुरवठा. तर 31 डिसेंबर 2023पर्यंत आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कमर्शियल बँका भरपूर सारा पैसा देत असतात. म्हणजे का? ऑब्व्हियसली लोनच्या स्वरूपात म्हणा. तर एकूण विचार केला शेड्यूल्ड कमर्शियल बँकांच्या एकूण ठेवी आणि स्थूल कर्ज यामध्ये राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाणिज्य क्षेत्र देखील चांगलं काम करते. कशाच्या बाबतीमध्ये? तर एकूण ठेवीच्या बाबतीमध्ये 22% आपला हिस्सा लागतो देशामध्ये. आणि कर्जाच्या बाबतीमध्ये विचार केला तर 28% एवढा हिस्सा आहे. ठीक आहे. नंतर जर ATMची संख्या विचारात घेतली तर 31 मार्च 2024पर्यंत प्रति 1 लाख, लक्षात घ्या, प्रति 1 लाख पाठीमागे म्हणजे 1 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे आपल्याकडे 23 एवढे ATM होते. नंतर पंतप्रधान जनधन योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 0 बॅलन्स अकाउंट ओपन करता येतं. तर 2024पर्यंत आपल्याकडे जवळपास 3.41 कोटी एवढी खाती ओपन झालेली आहेत. आणि हे जर आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर जवळपास 52 कोटी हे भारताच्या बाबतीमध्ये ओपन झालेत. हे तुम्ही राऊंड फिगर लक्षात ठेवा. राईट. भारताच्या बाबतीमध्ये 52 कोटी जनधन खाती. हे ॲडिशन तुम्हाला मी मध्ये सांगत राहील, तुम्ही ती लिहू शकता. राईट. तर 3.41 कोटी बँक खाती उभारण्यात आली. त्यापैकी 50% ही जी जनता आहे म्हणजे खाती ही ग्रामीण भागात आहे. लक्षात घ्या, ग्रामीण किंवा सेमी अर्बन एरियामध्ये आहेत.
नंतर आपण जर कर्जाचा विचार केला तर राज्याचं कर्ज ठेवी प्रमाण हे 98.6 आहे. किती? तर कर्ज आणि ठेवी यांचा प्रमाण विचार केला तर 98.6% आहे. यानंतर आपण पुढचं पाहूया, ते म्हणजे कृषी व संलग्न कार्य. कृषी संदर्भात बघा आपल्याला, तर मान्सून आपला किती पडला होता 2023मध्ये? तर सरासरी पावसाच्या फक्त 86.4% पाऊस पडला होता, म्हणजे थोडासा नॉर्मलपेक्षा डेफिसिट होता, राईट. तर 86.4% पाऊस पडला होता, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो काही ठिकाणी दुष्काळ पडला होता. राज्यामध्ये सरासरी वैयक्तिक क्षेत्र जर आपण विचार घेतलं, ते गणगणना आपल्याला माहिती आहे कधीची होती. आता लेटेस्ट जर विचार केला त्याची लवकर झालेली नाही, ते तशी जुनीच आहे. पण जर आपण कंपॅरिझन केलं, म्हणजे आपण कंपॅरिझन कुठं करू शकतो, पहिली जरी झालेली होती ना ती 70-71मध्ये, त्यावेळेस आपलं 4.28 हेक्टर एवढं सरासरी काय होऊ शकतं आपलं वैयक्तिक क्षेत्र होतं, राईट. आणि कृषी गणना लेटेस्ट 2015-16 अनुसार जर विचार केला तर 1.34 हेक्टर एवढं आपलं सरासरी वैयक्तिक क्षेत्र आहे. 1.34. आणि भारताचं किती येतं? 1.08. लक्षात ठेवा, हे भारताचं 1.08 हे तुम्हाला माहीत असू द्या. भारताच्या बाबतीमध्ये. नंतर 15-16च्या अँगलने जर विचार केला तर अत्यल्प आणि अल्प वैयक्तिक खातेदारांच्या वैयक्तिक क्षेत्राचे प्रमाण वैयक्तिक क्षेत्राच्या 45%. आणि जर त्यांची संख्या विचार केली तर एकूण खातेदारांच्या 79.5% आहे. म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं मार्जिन, स्मॉल, मार्जिनल जे आहे ते फॉर्म्युला असतात, बरोबर का? मार्जिनल, स्मॉल, मिडियम आणि लार्ज फार्मर असे फार्मरचे वेगवेगळे आपण कॅटेगरी करू शकतो. तर मग विचार करा, अल्प व अत्यल्प म्हणजे मार्जिनल स्मॉल फार्मर आपल्याकडे जवळपास 80%. आणि 80% लोकांकडे फक्त 45% जमीन आहे असं तुम्ही समजायचं. 80%कडे किती? 45% जमीन आहे. मग तुम्ही असं म्हणाल की बाकी जमीन कुठे गेली? तर जे मिडियमवाले फार्मर असतात किंवा जे मोठेवाले फार्मर असतात त्यांच्याकडे जमीन कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. ही अविषमता ऑलरेडी आपण कृषीच्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहे. आणि केंद्र शासनाने 2023मध्ये आपल्याला माहिती आहे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट जाहीर केलेला आहे. हा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेला आहे आपल्याला मागच्या वर्षी, त्यामुळे तुम्हाला माहीत असायलाच हवं. पुन्हा विचारला जाऊ शकतो जर हिस्टॉरिकल अँगलने विचारलं तर, ठीक आहे. नंतर पुढचं लक्षात ठेवा, ते म्हणजे राज्यामधील पाऊस आणि पीक उत्पादन यांचा काय क्रायटेरिया आहे, म्हणजे काय ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन आहे. तर एवढं डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये जायची गरज नाही. तुम्हाला वेळ भेटलाच तर तुम्ही जसं एक बरोबर पाहू शकता, पण हे आपण कवर करणार नाही, कारण कसं याच्यामध्ये विचारण्याचे चान्सेस ऑलमोस्ट कमी आहेत, त्याच्यामुळे आपण हे घेणार नाही आहे. नंतर पुढचं बघा, आपल्याकडे जलयुक्त शिवार योजना महत्त्वाची. तर जानेवारी 2023पासून काय होतं आपल्याकडं, जलयुक्त शिवार अभियान ही जी योजना आहे, जी देवेंद्र फडणवीस साहेबांची योजना आहे. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस ते CM झाले त्यावेळेस त्यांनी जलयुक्त शिवार योजना आणली होती. आणि आता दुसरा टप्पा सुरू होतो आहे 2.0. तर मेन पर्पज काय असतं की ज्या ठिकाणी दुष्काळ एरिया आहे तर त्या ठिकाणी जे ऑलरेडी आपल्याकडे वेगवेगळे वॉटर रिसोर्स येतात त्याच्यामध्ये गाळ काढायचा, त्यांना मोठं करायचं आहे, किंवा नवीन जलस्रोत खोदायचे जेणेकरून पाणी साठेल आणि लोकांना पाणी उपलब्ध होईल, मग शेतीसाठी म्हणा, पिण्यासाठी म्हणा, या सगळ्या कारणासाठी, राईट. तर त्या जलयुक्त शिवार योजना ही ऑलरेडी आपण आपल्या लेक्चरमध्ये कवर केलेली आहे, कोर लेक्चर्समध्ये म्हणा, जे आपण GS4साठी लेक्चर्स घेतलेले आहेत त्यामध्ये. आणि मग सन 2022-23मध्ये फलोत्पादन पिकांखालील क्षेत्र किती आपल्याकडे, तर फलोत्पादनामध्ये लक्षात घ्या 22.4 लाख हेक्टर एवढं अपेक्षित आहे, राईट. हे झालं क्षेत्राच्या बाबतीमध्ये. उत्पादनाच्या बाबतीमध्ये किती, तर 327 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन आपलं अपेक्षित आहे. म्हणजे क्षेत्र 22 लाख हेक्टर, उत्पादन 327 लाख मेट्रिक टन. सेंद्रिय उत्पादन मत लक्षात ठेवायचं तुम्हाला, सेंद्रिय म्हणजे काय, ऑर्गॅनिक फार्मिंग. तर सेंद्रियमध्ये लक्षात घ्या मध्य प्रदेश हा 1 नंबर आहे आणि राज्याचा क्रमांक कोणाचा, महाराष्ट्राचा, हा 27% हिस्सेच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे देखील महत्त्वाची फॅक्ट आहे. कुठली, तर दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा, पहिला कोणाचा आहे, MP चा लक्षात ठेवा, MP, राईट. त्याच्यानंतर MP नंतर पुढचं येते म्हणजे मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पाद्वारे जून 22 अखेर आपल्याकडे किती सिंचन क्षेत्र निर्माण झालं आहे, तर 55.6 लाख हेक्टर एवढी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे, राईट. आणि प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र किती होतं, तर 42.33 लाख हेक्टर एवढं आपल्याकडं प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र होतं.
म्हणजे जवळपास 76.1%. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती शेतकरी योजना कधी आली 2019मध्ये, राईट. आणि मग तिथून पुढं आपण मग शेतकऱ्यांना काय केलं, कर्जमाफी केलेलं आहे. 19 योजना पाठ करून ठेवा. नंतर प्रोत्साहनपर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, ही देखील आपल्याला माहिती आहे की ऑब्व्हियसली वरचीच योजना आहे. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या तुम्हाला आकडेवारी सगळी पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त स्कीम विचारतील की अमुक अमुक स्कीम कधीची, ते 2019ची लक्षात घ्या. आणि ही स्कीम ऑलरेडी आपल्याला आपल्या ॲग्रिकल्चरच्या चॅप्टरमध्ये कवर केलेली आहे डिटेलमध्ये, राईट. तर बाकी त्याच्यामध्ये किती पैसे वाटले वगैरे ते काय जास्त विचारत नाहीत जास्त, तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल. त्याच्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आपल्याला माहिती आहे. तर पर ड्रॉप मोर क्रॉप असं त्याचं टॅगलाईन आहे. आणि आपल्याकडं भरपूर सारं त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना काय म्हणू शकतो, आपण सिंचनाचं सुविधा प्रोव्हाइड केलेल्या आहेत. कुठल्या, ही जी योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. नंतर पुढची योजना ते म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. तर एक प्रकारची सूक्ष्म सिंचन योजना आहे. आणि ही 2019-20मध्ये सुरू झाली होती. कधी, 2019 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. पुढची योजना आहे ते म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. याच्यामध्ये देखील वेगळा प्रकार म्हणजे वैयक्तिक शेतकरी. वरचं होतं सूक्ष्म सिंचन योजना, ही आहे तुमची कुठली, तर वैयक्तिक क्षेत्र, लक्षात ठेवा. नंतर 2023-24मध्ये आपण काय केलं, नमो शेतकरी महासन्मान निधी, ही जी योजना आहे याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे. तर ही काय भानगड आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी ही नेमकी काय योजना आहे. तर जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर असतात त्यांना आपण जर काही सहाय्य द्यायचं असेल तर राज्य शासन काय करतं आहे, 2023-24पासून या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी जो पात्र कुटुंब आहे त्याला प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये अतिरिक्त वार्षिक अनुदान देते. म्हणजे काय, सेंटरमध्ये 6,000 भेटतात, स्टेटचे 6,000, असं त्यांना जवळपास 12,000 रुपये भेटतात. 6,000 अधिक 6,000 असे 12,000 रुपये भेटतात. कारण का सेंटरचे 6,000 आणि महाराष्ट्राचे 6,000 असे 12,000 रुपये भेटतात, लक्षात ठेवा. नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, तर हे देखील याच्यामध्ये अनुदान वेगवेगळं भेटत असतं. तर या स्कीमा फक्त तुम्हाला कोरच्या अँगलने देखील करायचे आहेत आपल्या सिलेबसमध्ये. नंतर पशुधन तुम्हाला मागाशी मी सांगितलं होतं की भारतामध्ये जवळपास 53 कोटी एवढं पशुधन आहे. आणि लेटेस्ट जनगणना 2019नुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास 3.3 एवढं कोटी पशुधन आहे. आणि देशामध्ये 7वा क्रमांक लागतो, पहिला नाही. पहिला क्रमांक UPचा आहे बऱ्यापैकी. आणि कुक्कुट वगैरे पक्षी किती आहेत आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. कुक्कुट म्हणजे कोंबड्या वगैरे सगळ्या गोष्टी 5वा क्रमांक लागतो. ओव्हरऑल लाईफस्टॉक म्हटलं तर 7वा क्रमांक, कुक्कुट वगैरे म्हटलं तर 5वा क्रमांक. पुढचं आहे 2021 आपल्याला माहिती आहे जनावरांना लंपी नावाचा डिसीज होत होता. पण त्याच्यापासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानं काय केलं, वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. त्याच्यामध्ये लोकांपेक्षा पशूंचं काय केलेलं आपण लसीकरण केलं होतं. ठीक आहे. पुढचं आहे 22-23मध्ये काय झालं होतं अजून, ते म्हणजे गोड्या आणि सागरी पाण्यातील जे मासे असतात, म्हणजे काय, गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील. खारं म्हणजे समुद्राचं वगैरे आणि गोडं म्हणजे आपलं नदी नाले यांच्या ठिकाणचं. तर त्याचं उत्पादन आपल्याकडे किती होतं, जवळपास 4.46 लाख मेट्रिक टन एवढं सागरी पाण्यातील होतं. आणि गोड्या पाण्यातील हे कमी होतं, किती होतं, 1.44 लाख टन. नंतर जर भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर 2023पर्यंत महाराष्ट्राचं जे भौगोलिक क्षेत्र आहे त्याची टक्केवारी किती आहे एकूण भारताच्या, तर राज्याचे वनक्षेत्र हे भौगोलिक क्षेत्राचे 20.1% आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण बॉर्डरपैकी जर आपण ओव्हरऑल विचार केला तर 20.1% एवढं क्षेत्रफळ भरतं. नंतर जर लेटेस्ट अहवाल विचार घेतला 2021चा, लेटेस्ट तसा ॲक्च्युली आलेला आहे कुठला, आत्ता आला आहे 24चा, पण त्याच्या अगोदरचा हा जो सर्वे जर तयार झाला आहे त्यावेळेस 21चा डेटा आपल्याकडे अवेलेबल होता. तर त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये काय झालं नेमकं, तर 12,108 चौरस किलोमीटर वृक्ष आच्छादन एवढं आपल्याकडं आहे. म्हणजे भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास 3.9%. तर एवढ्या वृक्ष आच्छादनासह राज्य हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही महत्त्वाची फॅक्ट की आपल्याकडे फॉरेस्टला आपल्याकडं आपण मान देतो, आपण वाढत आहोत. तर 2021च्या जनगणनेनुसार वनस्थिती अहवाल आहे, राईट. 2021च्या वनस्थिती अहवालानुसार म्हणजे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया आपण त्याला म्हणतो, फॉरेस्ट सर्वे
हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं असतं फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, राईट. तर यांच्यानुसार हे काय करतात, दर 2 वर्षांनी हा रिपोर्ट जारी करतात. तर 2020 किंवा 21मध्ये जवळपास 12,108 एवढं किलोमीटर चौरस किलोमीटरचं वृक्षाच्छादन होतं. म्हणजे भौगोलिक क्षेत्राचे जवळपास 3.9%. आणि त्यानुसार राज्य हे भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा तो म्हणजे सहकार आणि उद्योग, राईट. उद्योग आणि सहकार आपण याच्यामध्ये पाहूया. तर उद्योग काय भानगडे, उद्योग लक्षात घ्या. इंडस्ट्रीज आपल्याला माहिती आहे, इंडस्ट्रीवर आपण फोकस करत असतो. तर तुम्ही जर बेसिकली चार्ट पाहिला असेल, आपण तो कोर लेक्चर्समध्ये घेतला होता की इंडस्ट्रीचा वाटा किती आहे. तर आधी आपल्याला माहिती की ज्या स्वतंत्र महाराष्ट्र झाला तर 1960-61मध्ये तो वाटा खूप कमी होता, राईट. आणि आता तो वाटा वाढलेला आहे. तर 2022-23मध्ये देशाच्या एकूण झालेल्या निर्यातीचा वाटामध्ये किती आहे, तर 16.3% लक्षात ठेवा. कोणाचा वाटा आहे, तर महाराष्ट्राचा हिस्सा आहे. किती, तर 16% आहे. देशातून जेवढी निर्यात झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा 16% हिस्सा आहे 22-23नुसार, राईट. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे स्टार्टअपमध्ये देखील महाराष्ट्राचा सगळ्यात एक हिस्सा आहे. स्टार्टअपमध्ये किती आहे, 19% एवढं आपल्याकडे स्टार्टअप्स आहेत एकूण भारतापैकी. म्हणजे 100 असलेल्यापैकी 19 आपले महाराष्ट्रामध्येच आहेत. स्टार्टअपमध्ये देखील लिडिंग करतो आहे. नंतर परकीय थेट गुंतवणूक म्हणजे FDIच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर देशामध्ये देखील आपण सर्वोच्च आहोत, FDIमध्ये सर्वोच्च, ठीक आहे, FDI. नंतर आपण माहिती LPG रिफॉर्म आपण स्वीकारले तर कधी, तर 24 जुलै 1991, डेट पार्ट असू द्या. 24 जुलै 1991मध्ये आपण पहिल्यांदा इंडस्ट्रियल पॉलिसी जाहीर केली, LPG रिफॉर्म. मग तेव्हापासून आपण बऱ्याच सेक्टरमध्ये FDIला परवानगी दिलेली आहे. आणि तुम्ही हे ऑलरेडी आपण चॅप्टरमध्ये स्टडी केलं, आपल्या इंडस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये कुठल्या कुठल्या सेक्टरला किती FDI. तर जानेवारी 2024पर्यंत, राईट, जानेवारी 2024पर्यंत आत्तापर्यंत जवळपास 30.07 एवढ्या उपक्रम अर्थात कंपन्यांनी नोंदणी केलेल्या आहेत, राईट. 30.07 लक्षात ठेवा, एवढ्या कंपन्यांनी नोंदणी केलेली आहे. नंतर तुम्हाला औद्योगिकरण धोरण सांगितलं 1991चं. त्यानुसार आपण 24 जुलैला औद्योगिकरण धोरण जाहीर केलं होतं न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीच्यानुसार. पुढचं आपल्याला पाहिजे ते म्हणजे महाराष्ट्राने नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण हे 2023मध्ये जाहीर केलं होतं आपण, माहिती तंत्रज्ञानाचं. नंतर वस्त्रोद्योगसाठी आपण कुठलं धोरण जाहीर केलं आहे, एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 23-28 लक्षात ठेवा, हे आपण जाहीर केलं आहे. ITचं तुम्हाला सांगितलं मी की 23चं आहे. कपड्याचं म्हटलं की 23 ते 28 आहे. नंतर गुंतवणूकदारांना लक्षात घ्या, गुंतवणूकदार असतील कोणी उद्योजक असतील त्यांना व्यवसाय करायला एकदम सिम्पल व्हावं त्यासाठी आपण 2023मध्येच मैत्री कायदा लागू केला आहे. कुठला, मैत्री कायदा लक्षात ठेवा, राईट. तर जुलै 2023मध्ये मैत्री कायदा लागू केला आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. नंतर आर्थिक विकास साधण्यासाठी आणि रोजगार जर निर्माण करायचा असेल तर त्या दृष्टीने आपण महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केले 2023मध्ये, राईट. म्हणजे रोजगार निर्मिती वाढवावी, आर्थिक विकास करावा, त्या अँगलने आपण निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केलेलं आहे. नंतर राज्यामधील महिलांचे सक्षमीकरणासाठी आपण एक महत्त्वाची आणली स्कीम म्हणजे महिला भिमुख पर्यटन धोरण. तर हे देखील शासनाने 2023मध्ये आणलेलं आहे. आई हे लक्षात घ्या महिलांचं पर्यटन धोरण आहे, जेणेकरून वुमन एम्पॉवरमेंट व्हावी त्या अँगलने. नंतर पुढचा आपण पाहूया, पुढचा मुद्दा तो म्हणजे भारत पर्यटन सांख्यिकी. हा एक महत्त्वाचा डेटाबेस असतो. महाराष्ट्रामध्ये पर्यटक किती आले, राईट, भारतामधून किती आले, म्हणजे देशांतर्गत पर्यटक किती आहेत, विदेशी पर्यटक किती आहेत. तर 22मध्ये लक्षात घ्या देशांतर्गत पर्यटकाची संख्या होती 1113 लाख, जेवढे लाख लक्षात ठेवा. आणि विदेशी पर्यटक किती होते, 15.1 लाख, राईट. देशांतर्गत म्हटलं तर ते जास्त आहेत, 1113 लाख. आणि परदेशी म्हटलं तर 15.1 लाख, राईट. नंतर 2023पर्यंत आता सहकारी संस्था पाहूया. 30 मार्च 2023पर्यंत आपल्याकडे 5.94 कोटी सदस्य असलेल्या जवळपास 2.24 लाख एवढे काय म्हटल्या सहकारी संस्था आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. राऊंड फिगर मी पकडतो 2.25 लाख. त्यापैकी 9% जे आहेत ते पॅक्स आहेत, प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. 9.3% बिगर कृषी पतपुरवठा संस्था, 10.9% कृषी प्रक्रिया संस्था, 55%
टक्के ही गृहनिर्माण संस्था आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त कुठले आहेत तर गृहनिर्माण आहे. हे तुम्हाला फॅक्ट पाठ करून ठेवा, गृहनिर्माण, राईट. बाकी मग जास्त काय पाठ करायची गरज नाही. टोटल किती आहेत 2.25 लाख, त्यापैकी 55.9% जे आहेत हे गृहनिर्माण क्षेत्रात आहेत, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये. नंतर पायाभूत सुविधा लक्षात ठेवा. 31 मार्च 2024 पायाभूत सुविधेच्या बाबतीत आपण काय प्रगती केली आहे तर आपली वीज स्थापित क्षमता एकूण किती सध्या 38,217 मेगावॅट आहे. आणि त्याच्यामध्ये मग सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे तर औष्णिक नाही, औष्णिकचा किती आहे तर आपल्याला माहिती आहे 52.5% औष्णिकचा येतो. नंतर नवीकरणीय ऊर्जेचा किती येतो तर 32.1%. नंतर जलजन्य नैसर्गिक वायुजन्याचा येतो 8%, राईट. आणि मग शेवटी 7.4%. सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे तर औष्णिकचा आहे 52.5%, म्हणजे मोर दॅन 50%. नवीकरणीय ऊर्जेचा 32.1%, रिन्युएबल एनर्जी त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. मग स्मॉल हायड्रो प्रकल्प देखील येतात. नंतर सोलार, विंड, ह्या सगळ्या गोष्टी, बायोमास. नंतर जलजन्याचा वाटा किती 8%. आणि मग नैसर्गिक वायुजन्य नॅचरल गॅस ओरिएंटेड असतं ते 7.4%. एवढं त्यांचा क्रमवारी आहे कशामध्ये स्थापित क्षमता, विजेच्या स्थापित क्षमतेमध्ये. नंतर पुढचं 23-24 करिता गुजरात. नंतर आपण देशामध्ये लक्षात ठेवा स्थापित क्षमतेमध्ये आपला दुसरा क्रमांक राज्य आहे. म्हणजे गुजरात 1 नंबरला आहे आणि 2 नंबरला आहे महाराष्ट्र. कशामध्ये स्थापित ऊर्जा क्षमतेच्या बाबतीमध्ये. म्हणजे आपण खूप सारी काय करतो वीज तयार करतो असं लक्षात ठेवा, राईट. नंतर 31 मार्च 2024 आपल्याकडे रिन्युएबल एनर्जीची स्थापित क्षमता किती होती तर 12,000 मेगावॅट. एवढं आपण स्थापन केलेलं आहे. एवढं मेगावॅट कशामध्ये रिन्युएबल एनर्जीमध्ये लक्षात ठेवा आपण इन्स्टॉल केलेलं आहे 12,000 मेगावॅट. टोटल आपली किती आहे तर टोटल तुम्हाला ऑलरेडी मी सांगितली तर जवळपास ती जाते कितीच्या घरात स्थापित क्षमता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं मगाशी, राईट. तर ती होती 38,217 मेगावॅट एवढी होती, राईट, राज्याची. आणि मग जर आपण कम्पेअर केलं त्यांना तर मग त्यांची किती येते तर बघा नवीकरणीय ऊर्जा जी असते त्याची स्थापित क्षमता कमी आहे सध्या, पण ती हळूहळू वाढत आहे. आपल्याला माहिती नवीन आपण प्रोजेक्ट येत आहेत, फॉरेनमधनं डेव्हलपमेंट होती आहे. हे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर स्थापित क्षमता 12,271 किलोवॅट आहे. नंतर 2023च्या एंडपर्यंत आपल्याकडे नॅशनल हायवे ऑथॉरिटीज, नंतर पब्लिक PWD, जिल्हा परिषदेची देखरेखील संस्था यांची लांबी जवळपास 3.25 लाख किलोमीटर एवढी भरते. किती 3.25 लाख किलोमीटर एवढी भरते. नंतर राज्यामध्ये जर आपण वाहनाच्या संख्येचा विचार केला तर 1 जानेवारी 2024 रोजी जवळपास 4.58 लाख एवढी लक्षात घ्या वाहनाची संख्या होती. किती होती 458 लाख, म्हणजे जवळपास प्रत्येक किलोमीटरला 141 वाहने प्रति किलोमीटर रस्ता लांबी एवढे आपल्याकडे वाहने तुम्हाला सापडतील. तर लेटेस्टवाले आकडा पाठ करून ठेवा 458 लाख. नंतर पुढचं आपल्याला पाहिजे म्हणजे मेट्रोवर जास्त काही लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे, पण नवीन मुंबई मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट चालू झाला आहे. तो कुठून चालू झाला आहे CBD बेलापूरपासून तर तो पेंढारपर्यंत लक्षात ठेवा. CBD बेलापूर ते पेंढार लक्षात ठेवा, राईट. नंतर आपल्याला माहिती आहे मेट्रो कुठं आहे, मग मुंबईला आहे, नंतर पुण्याला आहे, नंतर नागपूरला आहे, राईट, नवी मुंबईला आहे. तर असे भरपूर सारे मेट्रो प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत. पुणे, नागपूर, नवी मुंबई आणि मग इकडं मुंबईमध्ये मग भरपूर त्याच्यामध्ये लाईन्स आहेत आपल्याला माहिती आहे. नंतर पुढचं आपण पाहूया म्हणजे राज्यामध्ये एकूण बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाची संख्या किती होती तर डिसेंबर 23च्या एंडपर्यंत आपल्याकडे किती होते तसे नोंदणीकृत बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाची संख्या ही जी होती लक्षात ठेवा 1,92,997 एवढी होती 2022च्या अखेरपर्यंत. नंतर पुढे येऊया आपण ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. तर आपण शॉर्टकटमध्ये आपण त्याला समृद्धी महामार्ग म्हणतो. तर 701 किलोमीटरचा टोटल तो मार्ग आहे. आणि याच्यावर प्रश्न विचारला होता तर जे की कॅन्सल झाला आहे. तर हे पाठ करून ठेवा 701 किलोमीटरचा मार्ग आहे. त्यापैकी खुला किती करण्यात आला आहे तर 600 किलोमीटरचा मार्ग नागपूर ते भरवेर एवढा खुला करण्यात आलेला आहे. नंतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी ते न्हावा शेवा हा जो अटल सेतू आहे त्यालाच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणतात.
हा रहदारीसाठी खुला करण्यात आलेला आहे. कुठं? अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू. नंतर मुंबई किनारा रस्ता प्रोजेक्ट लक्षात घ्या. हा प्रोजेक्ट देखील 24पर्यंत आपण 87% कमी पूर्ण झाला आहे. कुठला? मुंबई किनारा रस्ता प्रकल्प जवळपास 87% काम झालेलं आहे. राईट. नंतर पुढचं आपण पाहतो म्हणजे नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विकास होते. बरोबर, आपल्याला मुंबईवर ताण येते त्यामुळे मुंबईमध्ये नवीन काय होते तर आंतरराष्ट्रीय विमानतळ होते. आणि आत्ता जर पाठीमागे विचार केला जवळपास 57% काम झालं तर डिसेंबर 2023लाच. आणि जर आत्ता विचार केला तर आपण जानेवारी 2025मध्ये आहोत बऱ्यापैकी. त्याच्यामुळे जर जवळपास हे जे काम जे आहे ते ऑलमोस्ट कंप्लीट होण्यात जमा असं, कारण का आपण अर्बनायझेशनचा वापर करतो आहे, अर्बनाइज टेक्निकचा वापर करतो आहे. त्याच्यानंतर 2023पर्यंत ग्राहक किती होते आपल्याकडे? कस्टमर कशाचे? इंटरनेटचे. ते होते 10.87 कोटी. आणि भारतामध्ये भ्रमण जोडण्याची संख्या किती होते? 12.77 कोटी. म्हणजे इंटरनेट ग्राहकाची संख्या किती आहे? 10.87 कोटी. ऑलमोस्ट 90% तुम्ही पकडू शकता. आणि भ्रमणध्वनी जोडणारे टेलिफोन जोडणाऱ्याची संख्या किती? तर 12.77 कोटी. हे होतं तुमचं. पुढचं आता आपण पाहतो म्हणजे सामाजिक क्षेत्र म्हणजे काय? सोशल सेक्टर. सोशल सेक्टरमध्ये शाळा आपल्या माहिती की थोड्याशा काही ठिकाणी कमी जास्त झाल्यात. तर 2022पर्यंत प्राथमिक शाळा किती होत्या 2022पर्यंत? तर 1,04,781 एवढ्या प्राथमिक शाळा होत्या. नंतर 28,000 एवढ्या माध्यमिक शाळा होत्या. राईट. एवढे सफिशियंट आहे माझ्या मते, एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. नंतर 2022 रोजी मुले समानता निर्देशांक जारी केलेला आहे. तर प्राथमिक शिक्षणाकरता 0.92% दिलं आहे. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणाकरता 88% दिलं आहे. आणि उच्च शिक्षणाकरता 90 म्हणजे बघा 0.92% म्हणजे 0.92 एवढा निर्देशांक स्कोअर देतो तुम्हाला. शिक्षणासाठी 0.88 उच्च शिक्षणासाठी 0.9. अखिल भारतीय उच्च शिक्षण पाहणी हा जो अहवाल आहे 2021-22चा, यांच्या म्हणण्यानुसार राज्यामध्ये 74 युनिव्हर्सिटी आहेत. नंतर ही बघा राज्यात किती? 74 युनिव्हर्सिटी आहेत, 4,685 महाविद्यालय आहेत आणि जवळपास 2,247 एवढे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत. नंतर एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. राईट. तर ह्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील सरकार पैसा होतं आहे. एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही एक पहिली योजना. दुसरे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ठीक आहे. तर हे आपण पाहिले. आता पुढचं आपण पाहतो ते म्हणजे मुली जेंडर इक्वॅलिटी जे आहे तुम्हाला सांगितलं इंडेक्स, त्याचं तुम्हाला मी या ठिकाणी क्रायटेरिया सांगितलेला आहे, तुम्ही वाचू शकता. नंतर महात्मा फुले जन आरोग्य सांगितलं आणि आयुष्यमान भारत हे एकत्र आलेले आहेत. नंतर 2024पर्यंत फक्त 6.60% एवढी बालकं ही जे आहे मध्यम कमी वजनाची होती आणि 1.2% बालके अतितीव्र कमी वजनाची होती. म्हणजे काय? थोडक्यात त्यांची वाढ झालेली नाही, यांना हंगर डेफिसिट आहे. राईट. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे मग वेस्टिंग टंटिंग यासारखे प्रकार होत असतात. तर 6.60% बालकं लक्षात ठेवा हे मध्यम कमी वजनाचे आहेत. राईट. हे तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं. 6.60%. आणि अत्यंत तीव्र कमी वजनाचे जर विचार केला तर 1.2% बालके. चलो याच्यानंतर बाकी मग 24मध्ये तीव्र कुपोषितचा विचार केला तर 3.92% बालके. राईट. मध्यम तीव्र कुपोषितमध्ये विचार केला तर 3.92% एवढे बालके होती. आणि जर तीव्र कुपोषित म्हटलं तर 1.21% एवढे बालके. यानंतर पुढचं बघा 2020मध्ये काय झालेलं. तर अर्भक मृत्यूदर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हा 16 होता. किती? 16 अर्भक मृत्यूदर लक्षात येतोय. नंतर नवजात शिशु मृत्यूदर हा होता 11, हा निओनॅटल. आणि 5 वर्षाखालील होता 18. तर बघा हा जो असतो पहिला कुठला निओनॅटल, हा निओनॅटल आहे मॉर्टॅलिटी रेट. म्हणजे काय? तर 28 दिवसापर्यंत जर ते बाळ जर डेथ झाली त्याला आपण नवजात शिशु मृत्यूदर म्हणतो. अर्भक किती येतो तुमचा? 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत, 1 month to 1 year.
ठीक आहे. आणि बाल म्हटलं तर तुम्हाला 5 वर्षाच्या खालचे मुलं पकडावे लागतात, राईट. तर हे लक्षात ठेवा 3 गोष्टी. ऑलरेडी आपण लोकसंख्येच्या चॅप्टरमध्ये कवर केलेलं आहे. तर नवजात शिशूंचा किती असणार, कमीच असणार, कारण का 28 दिवसामध्ये जास्त एवढं काय डेथ होणार नाही. 1 वर्षापर्यंत ज्यांची डेट जास्त होणार 16 आली, कारण का तुम्हाला मोठा स्पॅन भेटला जो 11 महिन्याचा. आणि 5 वर्षाच्या खालची तर खूपच मोठा स्पॅन भेटला तो 18 आहे. म्हणजे बघा लक्षात आलं पण इथे 11, 16, 18 त्याच लॉजिकली तुम्ही घेऊ शकता. नंतर 2024मध्ये महिला आणि बालकल्याण, राईट. तर महिला आणि बालकल्याण यांच्या सक्षमीकरणासाठी आपण असे एक सर्वसमावेशक असं महिला धोरण राबवलेलं आहे किंवा जोर केलेला आहे 2024मध्ये. नंतर 18 एप्रिल 2018ला काय झालेलं, तर महाराष्ट्र ODF म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, हागणदारी मुक्त, राईट. आणि स्वच्छ भारत अभियान आपल्याला माहिती आहे की 2020, 21, 24, 25 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. गावांचे आपण ODF फ्री केले गावांना. त्यांना घनकचरा असो, सांडपाणी व्यवस्थापन असो, यासारख्या सुविधा देत आहोत. आणि त्यांना आपण ODF प्लस बनवण्याचं सुद्धा उद्दिष्ट ठेवतो. ODF आणि ODF प्लस हा डिफरन्स ऑलरेडी आपण स्कीममध्ये पाहिलेला आहे की कशाप्रकारे त्या ठिकाणी ODF झाल्यानंतर ODF प्लस ते होऊ शकतात, राईट. नंतर स्वच्छ भारत अभियान नागरी या बाबतीत देखील नोव्हेंबर 2023पर्यंत आपल्याकडे 42 शहर हे ODF होते, 84 शहरे ODF प्लस होते, आणि 264 शहरे ODF प्लस प्लस होते, प्लस 21 शहरे वॉटर प्लस होते. हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आपल्याकडे किती शहरे ODF आहेत, 42 2023पर्यंत. किती शहरे ODF प्लस आहेत, तर 84, म्हणजे त्याच्या दुप्पट करा बघा. 42 एके 42, 42 दुने 84. नंतर डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं ODF प्लस प्लस किती होते मग, हे बघा 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, म्हणजे जवळपास 3 पटीने जर आपण विचार केला म्हणजे हे किती होते बघा, जवळपास 3 पटीने, राईट. इथं होतं 2 पटी, इथं जवळपास 3 पटीने. आणि वॉटर प्लस शहर किती, ते 21 आहेत. नंतर आपल्याकडे कचरा किती जमा होतो, तर 2022-23मध्ये नागरी भागात जवळपास 24,000 मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होतो. किती, 24,000 मेट्रिक टन, राईट. त्यापैकी 99% कचरा हा गोळा केला जातो, आणि मग बाकी तिकडे जाऊन त्याच्यामध्ये ओला सुका आपण सेपरेट करतो 99.5%. आणि गोळा केलेल्या कचऱ्यापैकी जवळपास 88% कचऱ्यावर आपण काय करतो, प्रक्रिया करतो. तर अशा प्रकारे आपला हा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. कुठला, महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था. याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आपण कवर केलेत. काही ठिकाणी तुम्हाला मी एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन देखील सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या सर्वेवर समोर ठेवून ह्या गोष्टी लिहू शकता, राईट, हायलाईट करू शकता. तर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था हा टॉपिक जो आहे आपण सर्वेमधून कवर केलेला आहे. काही ठिकाणी तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितले, काही ठिकाणी फॅक्ट सांगितल्यात, काही गोष्टी आपण कोरला लिंक केलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला मी म्हटलं होतं की तुम्ही आधी जे आपले नॉर्मल लेक्चर आहेत GS4चे किंवा आपल्या मुख्य परीक्षेचे ते आधी पाहायचे, आणि त्याच्यानंतर हे जर टॉपिक पाहिले तर हे टॉपिक लवकर लक्षात येतात. म्हणजे फॅक्ट्स कुठे किती वाचायच्या ह्या अँगलने, राईट. तुम्हाला आता कदाचित फॅक्ट्स जास्त वाटतील, मग तुम्हाला 1-2 वाचल्यानंतर त्या लक्षात येतील की फॅक्ट्स काहीच नाहीत म्हणून. तर या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.